नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. छान चकोली अशी असावी प्रत्येकाच्या घरी, शोभा वाढावी, आनंद देई ही नन्ही परी, ज्याला लाभे कन्या तू भाग्यवान खरोखरी, सासर माहेर दोन्ही घरांना तीच पहा उद्धरी. मुलगा जरी वंशाचा दिवा आहे तरी मुलगी दिव्याची वात आहे. आपल्या घरी आज नवीन व्यक्ती येणार आहे, युवराज बहिणीचं बाळ येणार आहे. त्याचा तुम्ही सत्कार व्यवस्थितरित्या करा. आम्ही थोड्या वेळात जाऊन येतो. एका कामानिमित्ताने बाहेर चाललो आहे आणि तुम्ही सर्व आपल्या घरच्या मंडळीने हा कार्यक्रम करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही पण येणार आहे का बाळाला? हां, ओके. नुकतंच आमच्या पुतण्याला कन्यारत्न झालं होतं. मी आणि आमची श्रीषा बाळाला आणण्यासाठी निघाली गाडीतून, म्हणजेच युवराज आणि अपूर्वाच्या बाळाला. अगदी गोंडस होतं बघा. आईचं आणि गोंडस बाळाचं नातं किती असते बघा, की एकदम चिकटून एकमेकाला. बाळ घरी येणारं म्हणल्यावर किती आनंद असतो ते तुम्हाला माहितीच आहे की. आताच्या यंग जनरेशन मध्ये आणि मुलगा आणि मुलगीमध्ये फरक अजिबात घेतला जातो. एवढं आम्ही खुश आहे. मुलगी आमच्या घरी आली, एक नंबर आनंदाची वातावरण आमच्या घरात बघा. किती स्वागत चांगले गेले. आमची फॅमिली सुखादुखात एकत्र असते, त्यामुळे आनंदाच्या क्षणी आम्ही सगळे एकत्र असतो. नशिबावर असतात ती लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. मुलगी सर्वांच्याच नशिबात कुठं असते. देवाला ज्यांचं घर आणि घरातली माणसं आवडतात तिथंच येते. मुलगीचा बाप किती खुश आहे बघा की. आमच्या कोल्हापूरमध्ये बाळाचं स्वागत कसं करतात बघा की. आई बाबांच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद असतोय तेवढा आमच्या माणसांच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंद असतोय. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या 3 घटकावर अवलंबून आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आहे. तरी स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे आणि अशी पारंपरिक प्रतिगामी मानसिकता आहे. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्ती, सारे अधिकार नाकारले झाले होते पहिल्यापासून. जातीय कायद्याचा आधार घेऊन स्त्रियांवर बंधनं जास्त होती. तरी ब्रिटिशांच्या काळात ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, राजाराम मोहन राय यांनी या वाईट चालरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले. आता स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क आहे, पण नेहमी स्त्रियांना दुय्यम हक्क मिळतो. जेव्हा पुरुष शिकतो तेव्हा एकटा सुशिक्षित होतो, मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पिढी सुशिक्षित होऊ शकते. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे आणि ती माया आहे, ती सुरुवात आहे. आणि तीच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. वास्तव्य स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. ज्या व्याख्या जेवढ्या कमी करतील तेवढ्या कमीच आहेत, लक्षात ठेवून घ्या. म्हणूनच आम्ही मुलीचं स्वागत धूमधडाक्यात तयारी करायची ठरवलेली. जसा मुलगा तशीच मुलगी. जे हक्क मुलग्याला मिळणार ते पण मुलगीलाच मिळणार. त्या दवाखान्यात आपला डिस्चार्ज होता. त्या दवाखान्यात एक घटना घडली होती. आईचं ऑपरेशन झालं होतं आणि बिल द्यायला पैसे नाहीत. त्यांचा मुलगा आईला सोडून गेला. ती तशीच दवाखान्यात होती एकटीच. मग मुलगा तर काय कामाचा, नुसता पोटाला मुलगा पाहिजे, काही उपयोग नाही. मुलगी एक नंबर सगळ्यात चांगली. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं तर मुलगीच पुसू शकते. मित्रांनो, एक ऐका, आपल्या बाळाला सांभाळे तर आपण स्वतः सांभाळा. किती आनंद असतो त्यामध्ये ते तुम्हाला कळतेच की. सिटी लेवलला बाळ सांभाळायचं म्हणल्यावर दायांच्याकडेच लक्ष दिलं जातं. त्या खेड्यात एक नंबर काम असते. आज्या सगळ्या गलीगलीतून राहिलेल्याच असतात असं घ्यायसाठी. 4 वर्षाची जी बाळाची व्यथा तुम्हाला सांगतो. त्या 4 वर्षाची निरागस मुलगी तिच्या आईला निरागसपणे प्रश्न विचारते, आई तुझी पर्स ज्याच्यात पैसे आणि दागिने असतात ती तू आपल्या कामवालीकडे थोड्या वेळासाठी ठेवशील का? आई म्हणते, का ग असं काय विचारतेस? मी तिच्याकडे ठेवणार नाही, माझ्या तिच्यावर विश्वास नाही आहे. की नंतर म्हणते शांतपणे, अगं मग मला तिच्यासोबत दिवसभर कसे ठेवतेस? का आईच्या डोळ्यातनं पाणीच की. त्यामुळे मित्रांनो, आपल्या बाळाला अगदी व्यवस्थित सांभाळत जा. ज्या बाळाचं स्वागत आम्ही धूमधडाक्यातच करून टाकलं की आनंदाचं आणि मंगलमय आणि उत्साही वातावरण आमच्या घरात होतं बघा.
मयुराज, नवीन बाळाची चावल आपल्याला लागली, कसं वाटते तुला? खूप छान झाला, खूप आनंद झाला. आपल्या घरात लक्ष्मी होती, आता सरस्वती आल्या. खूप खूप छान वाटलं.